नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग मित्रांनो जी आपली ग्राम महसूल अधिकारी पदाची अर्थात तलाठी पद भरती मित्रांनो जी काही जाहीर करण्यात आलेली आहे, तेव्हापासून मित्रांनो आपण संपूर्ण काही एमपीएससी पॅटर्न आपण फॉलोअप करत आहोत. जे विद्यार्थी नव्याने तलाठी पद भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्यांना एमपीएससी पॅटर्न हा माहिती नाही, त्या विद्यार्थ्यांनी फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का या ठिकाणी आपण सर्व काही जे फ्रेशर असतील किंवा एक्सपिरियन्स विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी मित्रांनो जे काही एमपीएससीचे टॅक्ट्रिक असतात त्या पद्धतीने आपण सर्व काही या ठिकाणी तयारी करून घेत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेग्युलरली आपले सर्व काही व्हिडिओचे अपडेट वगैरे तसे मित्रांनो तुम्ही पाहत चला. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये देखील नसाल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपण लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, जो एमपीएससीचा पॅटर्न आहे ज्यामध्ये आपल्याला 2 पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहेत आणि पूर्व आणि मुख्यची आपण परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेत आहोत. त्यासोबतच जे काही सब्जेक्टिव्ह वाईजची क्वेश्चन सिरीज अनेक विद्यार्थी जे आहे कमेंट्स करत होते मित्रांनो, ती देखील आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण रेग्युलरली जेवढे काही सब्जेक्ट नुसारचे आयएमपी क्वेश्चन्स आहेत जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाऊ शकतात, असे सर्व काही प्रश्न आपण रेग्युलरली कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या टॉपिकवरचे काही आयएमपी स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कोणताही प्रश्न तुम्ही यामधला मिस करू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तो प्रश्न आल्यास तो जे की उत्तर त्याला देण्यासाठी तुम्हाला अडथळा येणारा असेल. तर सर्व प्रश्न आयएमपी आहेत, काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक मित्रांनो हे जे संपूर्ण पाहावे. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी जो आहे काय म्हणतो पहा. सरनाम्याबाबत खालील विधानांचा विचार करा. जो प्रिम्बल आहे आपला, तर प्रिम्बलच्या संदर्भामध्ये विधानांचा जो आहे तो विचार करायचा आहे. त्यामध्ये अविधान काय म्हटलंय पहा, की सरनामा हा घटनेचा भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर खटला कधीचा आहे हा? 1973चा आहे. तर ब विधान काय म्हणतं पहा, की सरनाम्यात आतापर्यंत 2 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर याच्यावर आपल्याला विचार करायचं आहे आणि यापैकी कोणतं विधान योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे हे आपल्याला यामध्ये स्पष्टपणे सांगायचं आहे. तर याखाली पर्याय आपल्याला पाहू शकता आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला सेम एक्झॅक्ट अशा स्वरूपाचे प्रश्न जे की विचारले जातात. तुम्ही पीवायक्यू देखील पाहून घेतलं तरी तुम्हाला त्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. तर यामधलं उत्तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे फक्त पर्याय नंबर जे की 1 अ हे जे आहे ते बरोबर आहे. का बरोबर आहे याच्या मागचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये जे आहे 1973चा हा खटला ऐतिहासिक निकाल देऊन सरनामा हा राज्यघटनेचाच एक भाग आहे असं जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की 1 हे उत्तर होणार असेल. तर मग ब हे विधान चुकीचं का आहे, तर याच्यामध्ये काय चूक आहे, तर सरनाम्यात आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजेच कधी, तर जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली, तर ती झाली आहे 1976ला. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर या घटना दुरुस्ती करण्यात आली होती ज्याद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. त्यामुळे 2 वेळा घटना दुरुस्ती झाली हे विधान जे आहे थोडक्यामध्ये जे की चुकीचं आहे. त्यामुळे हे अयोग्य आहे आणि यामुळे हे जे आहे योग्य आहे. तर असा प्रश्नांमधला तुम्हाला फरक जो की जाणून घेणं, माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत जे की अचूक उत्तर निवडू त्या ठिकाणी शकता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 2 काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत संसदेला नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे, तर कोण्या कलमाअंतर्गत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 कलम 3 अंतर्गत जे की थोडक्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्रफळ वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा आणि राज्यांच्या सीमा किंवा नावामध्ये बदल करण्याचा परिपूर्ण जे आहे ते अधिकार आहे. तर इतर कलमांमध्ये काय आहे, तर कलम 1 मध्ये आहे संघाचे नाव व क्षेत्र, कलम 2 मध्ये आहे नवीन राज्यांना संघात समाविष्ट करून घेणे, असे जे आहे विविध बाबी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आपण पर्याय नंबर आपलं 3 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा काय म्हणतो, मूलभूत हक्काच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, तर मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की कलम 20 हे जे आहे थोडक्यामध्ये आहे, जे की प्राण्याचे व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. ही जे आहे थोडक्यामध्ये काय आहे, तर ही जो की अयोग्य जोडी आहे. तर अयोग्य जोडी का, कारण का प्राण्याचे व वैयक्तिक
स्वातंत्र्याचे संरक्षण हे कलम कशामध्ये आहे तर कलम 21 मध्ये समाविष्ट आहे. कलम 20 मध्ये अपराधाबद्दलच्या दोषी सिद्धबाबत संरक्षण, ज्याला आपण प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हेन्शन फॉर ऑफेन्स असं जे आहे ते म्हणतो, त्या संदर्भामध्ये हे आहे. त्यामुळे ही जोडी कशी आहे तर ही जी आहे थोडक्यात अयोग्य जोडी आहे. तर इतर जोड्या या सर्व बरोबर आहेत आणि इतर जोड्या देखील तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला अशा देखील जोड्यावर प्रश्न विचारला जातो मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, घटनात्मक उपायांचा अधिकार, ज्याला राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं म्हटलं जातं, तर याला डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे. हे कोणत्या कलमात समाविष्ट आहे तर कोणत्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की कलम 32 मध्ये हे जे आहे ते समाविष्ट आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की 42वी घटना दुरुस्ती 1976 ला जी झालेली होती. तर यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर सवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार, तर समितीचं नाव काय आहे ते देखील लक्षात ठेवून घ्या, सवर्ण सिंग समिती आहे. तर सवर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे राज्यघटनेत जे काही भाग 4 मधला आणि कलम 51 जोडून 10 मूलभूत कर्तव्ये जे की समाविष्ट करण्यात आली, जे की नंतर 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने जे की 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. तर एकूण टोटल किती झाले मग, एकूण टोटल 11 जे आहे ते आपल्याला मूलभूत कर्तव्य आहे. तर 11वा कधी जोडण्यात आलं, जे की 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीमध्ये जे आहे ते जोडण्यात आलेलं आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्याला आपण DPSP असं म्हणतो, बाबत खालील विधाने विचारात घ्या. तर विधाने विचारात घ्यायची आहेत. अविधान आहे, ही तत्वे आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. ब आहे, मार्गदर्शक तत्वे न्यायालयास प्रविष्ट आहेत. तर यापैकी कोणतं विधान जे की योग्य आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी फक्त यामध्ये योग्य आहे. तर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे जे आहेत ही आयर्लंडच्या जे की राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहेत. तर ब विधान का अयोग्य आहे, तर मार्गदर्शक तत्वे ही न्यायरविस, ज्याला आपण ज्युडिशियबल असं म्हणतो, जे की नाहीत, म्हणजेच सरकारने त्यांची अंमलबजावणी न केल्यास न्यायालयात दावा दाखल करता आपल्याला येत नाही. त्यामुळे पर्याय नंबर जे की 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीचा महाभियोग प्रक्रियेबाबत योग्य विधान निवडा यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, महाभियोगाची प्रक्रिया कलम 61 मध्ये दिलेली आहे. तर कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवर घटनेचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवण्याचा प्रक्रिया जे की चालवण्याची प्रक्रिया ही स्पष्टपणे केलेली आहे. पर्याय नंबर जे की याचं 2 हे उत्तर होईल. तर इतर पर्याय चुकीचे का आहेत, तर यामधल्या आपण इतर पर्यायांची जर आपण चर्चा केलं तर महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात जो की मांडता येतो, तर हे जे आहे यामुळं. त्यानंतर संसदेचा नामनिर्देशित सदस्य या प्रक्रियेत भाग घेतात, जे की या ठिकाणचे आपण विधान पाहू शकता की संसदेच्या नाम सदस्य या प्रक्रियेत भाग घेत नाहीत तर भाग घेतात, हे या ठिकाणी असायला पाहिजे. चौथं विधान काय म्हणतं की या प्रक्रियेत राज्य विधानसभेची निर्वाचित सदस्य भाग घेतात, तर राज्य विधानसभेची निर्वाचित सदस्य या प्रक्रियेत भाग घेत नाहीत, ते फक्त निवडणुकीत भाग घेतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यामुळेच इतर विधाने जे की चुकीचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 8वा असा आहे, खालीलपैकी कोणाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जात नाही यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की राज्याचे महाधिवक्ता, ज्याला आपण ॲडव्होकेट जनरल असं म्हणतो, यांची जी आहे थोडक्यामध्ये जी की नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जात नाही. ते राज्याचे जे महाधिवक्ता असतात ज्यांना आपण ॲडव्होकेट जनरल म्हणतो, तर कलम 165 नुसार, कोणत्या कलम 165 नुसार जी की यांची नियुक्ती होते, तर नियुक्ती संबंधित राज्याचे राज्यपाल जे की करतात, राष्ट्रपती करत नाहीत. तर राष्ट्रपती कोणाचे करतात, तर राष्ट्रपती जे आहे भारताचे महान्यायवादी, राज्यपाल आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची जी आहे थोडक्यामध्ये नियुक्ती राष्ट्रपतीद्वारेच केली जाते, जे की इतर पर्याय बरोबर आहेत. त्यानंतरचा 9वा प्रश्न, संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते, तर यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते जे आहे जे की भूषवतात. त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे, संसदेतील धनविधायक बाबत कोणते विधान सत्य आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की राज्यसभा धनविधायक जास्तीत जास्त 14 दिवस रोखून ठेवू
शकते, हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय, पर्याय नंबर 2 जे की या ठिकाणी सत्य आहे. धनविधायकाच्या बाबतीत राज्यसभेला मर्यादित अधिकार असतात. ते जास्तीत जास्त 14 दिवस विधायक जे आहे ते रोखून ठेवू शकतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या एमपीएससी तलाठी पद भरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शन जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो एमपीएससीचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काही मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंग मध्ये पेपर सोडणं अवघड होतं, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही पीवायक्यू क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या मित्रांनो जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले युट्यूब सिरीजचे किंवा युट्यूब क्लासेसचे पीडीएफ आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅच मित्रांनो आपण मोफत मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे. मित्रांनो लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. त्यामुळे तुम्हाला सर्व काही आपण या परीक्षा दृष्टिकोनातून जे IMP क्वेश्चन्स आहेत ते परिपूर्ण कव्हर करून दिले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला PYQ प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे सर्व काही त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते मिळणारे आहेत आणि तयारी देखील तुमची अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणारे आहे. तर ज्यांना ही तलाठी भरती कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो त्यामध्ये आपण वारंवार टेस्ट देखील ऍड करत चाललेलो आहोत. रेग्युलरली IMP स्वरूपाची टेस्ट आपण त्यामध्ये ऍड करून देत आहोत, ज्यात तुम्हाला चालू घडामोडी देखील आपण अलग टेस्टमध्ये उपलब्ध तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार आहोत, जेणेकरून तुमची तयारी ही परफेक्ट आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे. ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करून घ्या, चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे, पहा पुढचा काय म्हणतो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीचे विभाजन दिलेलं आहे. तर असे प्रश्न तर 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येतात आणि हे प्रश्न तुम्ही IMP म्हणून नोंदवून घ्या तुमच्याजवळ. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 7वी अनुसूची. तर अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारांचे विभाजन करण्यासाठी 3 अनुसूची दिल्या आहेत, ज्यामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची असे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 12वा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते. तर जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांचं त्याचं पर्याय नंबर जे की 3 65 वर्ष थोडक्यामध्ये आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची वय जी मर्यादा 65 वर्षापर्यंत आहे, परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती आहे तर ते जे आहे ते 62 वर्ष आहे. त्यामुळे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यामधला प्रश्न नीट वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर निवडा. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 35 वर्ष जे आहे ते असावी लागते. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 157 नुसार राज्यपाल पदासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असावा आणि त्याचे वय जे की 35 वर्ष जे की पूर्ण केलेले असावं लागतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. यापैकी जे काही विधान जे आहे ते बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी 4. सर्व राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात असणे बंधनकारक आहे. हे जे आहे थोडक्यामध्ये की बरोबर नाही. तर का बरोबर नाही, चुकीचं का आहे. तर विधान परिषद हे सर्व राज्यामध्ये असणे बंधनकारक नाही. तर सध्या भारतातील केवळ 6 राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की विधान परिषद आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे की कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे. खाली कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा की कोणकोणत्या राज्यांमध्ये जे आहे जे की विधान परिषद अस्तित्वात मध्ये आहे. तर मी
किती राज्यामध्ये सांगितलेलं आहे की फक्त 6 राज्यामध्ये जे आहे ते अस्तित्वाचं सांगितलेलं आहे. तर ते कोणकोणते 6 राज्य आहेत? जर तुमचा अभ्यास चालू असेल तलाठी भरती MPSC कमांड ग्रुप Cचा तर मित्रांनो नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1992 च्या पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला. या या दुरुस्तीने घटनेत कोणता नवीन भाग जो आहे तो जोडला गेलेला आहे? जे की कोणता जो भाग आहे जो की नव्याने जोडण्यात आलेला आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1 जे की भाग 9 हा जो आहे तो जोडण्यात आलेला आहे. तर 73व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये भाग 9 जो की द पंचायत जो की जोडला गेलेला आहे आणि 11वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय नंबर जे की 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याशी संबंधित कलम कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की कलम 148 हे जे आहे कॅगशी संबंधित आहे, ज्याला आपण कॅग असं म्हणतो. पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमान्वये केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की कलम 280 अन्वये जे आहे ती केली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. घटनेतील कलम 368 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की घटना दुरुस्ती प्रक्रिया याच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा असा आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या कलम 352 या काळामध्ये जी काही नॅशनल इमर्जन्सी असते या काळात खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत? यापैकी निलंबित होत नाही असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की कलम 20 आणि 21 हे जे आहे जे की मूलभूत हक्क निलंबित होत नाही. तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 म्हणजे की अपराधाबद्दलच्या दोष सिद्धबाबत संरक्षण आणि कलम 21 जीवनाच्या व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मधील मूलभूत हक्क जे आहे कधीही निलंबित केले जाऊ शकत नाहीत. हे जे आहे त्यामध्ये आहे पर्याय नंबर 3 त्यामुळेच उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न पुढचा असा आहे. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 10वी अनुसूची याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष एवढा जो आहे थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. शून्य प्रहार ही संसदीय व्यवस्थेतील संकल्पना कोणत्या देशाची देणगी मानली जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर 3 जे की भारत म्हणजे की आपल्या देशाची मानली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की मीरा कुमार हे जे आहे ते होत्या. तर मीरा कुमार हे 2009 ते 2014 या काळामध्ये लोकसभेच्या 15व्या अध्यक्ष म्हणून जे आहे ते निवड जे काही करण्यात आली होती आणि त्या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो पहा 24वा. घटनेच्या कलम 356 अन्वये लागू केल्या जाणाऱ्या आणीबाणीला सामान्यतः काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 राष्ट्रपती राजवट असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. घटनेची 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे याच्याशीही संबंधित आहे. तर 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आला आणि त्यासाठी कलम 21 राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन होते जे की राज्यघटनेवर पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असे प्रश्न रेग्युलरली सोडवायचे असतील पाहायचे असतील तर मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना MPSCची जी आहे टेस्ट सिरीज पाहिजे असेल ज्यांना तलाठी किंवा लिपिक टंकलेखकसाठी त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या, ज्यात तुम्हाला सर्व काही आपण प्रोव्हाइड करत आहोत. ज्यात तुम्हाला टेस्ट सिरीज सर्व प्रश्नांची उत्तरे व त्यासोबत परीक्षेमध्ये जे प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण त्यामध्ये समाविष्ट करून दिलेले आहेत. तर असा होता व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.